ठाकरेंच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा होतोय। राज ठाकरे या मेळाव्यात येणार का याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। दसरा मेळाव्यावर अर्थातच पावसाचं सावट आहे, कारण मुंबईला आजही अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। शिवतीर्थावर पार पडणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया शिवतीर्थावर आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, सगळ्यात आधी तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज खऱ्या अर्थानं शिवतीर्थावर असू दे किंवा आपण म्हणूया नेस्को सेंटरमध्ये राजकीय दृष्ट्या विचारांचं सोनं लुटलं जातं। दसरा आणि दसरा मेळावे हे महाराष्ट्राचं समीकरण राहिलेलं आहे, पण यंदाचा ठाकरेंचा दसरा मेळावा हा फार वेगळा आहे। दोन बंधू एकत्र आल्यानंतर होत असलेला हा पहिलाच मेळावा आहे। महाराष्ट्रात स्वागताचे एकत्रित बॅनर झळकत आहेत। थेट विचारते, आज राज ठाकरे या मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित राहणार की आपल्या बंधूंचं कौतुक, या पक्षाचं विजन व्यासपीठाच्या समोरच्या खुर्चीत बसून ऐकणार? नक्कीच लाघवी, तुम्हालाही दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा, आपल्या प्रेक्षकांनाही दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। मी खरं तर आत्ता शिवतीर्थावरच आहे। भव्य दिव्य स्टेज बांधण्यात आलेला आहे, समोर खुर्च्या देखील मांडण्यात आल्यात। खरं तर प्रचंड चिखल आहे, गेले अनेक दिवस पावसाचा त्रास या महाराष्ट्राला संपूर्णच होतोय आणि मुंबईत देखील पाऊस पडला होता। आज देखील पावसाचं जे वातावरण आहे ते ढगाळ पाहायला मिळतंय, मात्र या शिवाजी पार्क मैदानामध्ये खूप चिखल झालेला आहे आणि त्यामध्येच हा मेळावा पार पडणार आहे। खरं तर शिवसेनेच्या या मेळाव्याची अनेक वर्षांची परंपरा आहे। बाळासाहेब ठाकरे जेव्हापासून आहेत तेव्हापासून हा मेळावा ते घेत आहेत आणि आपण बघतोय की या स्टेजवर आत्ता मागे जे फोटो लावलेले आहेत ते देखील बाळासाहेब ठाकरे आहेत, मीनाताई ठाकरे आहेत आणि त्याचबरोबर विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्राचा अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो या बोर्डवर लिहिलेला आहे। आणि याचबरोबर बाजूला स्वतः उद्धव ठाकरे आहेत आणि आदित्य ठाकरे आहेत। येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनाच कुठेतरी पुढे करायचा जो प्रयत्न आहे तो उद्धव ठाकरे यांचा असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आज आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती तुम्ही म्हणालात तसं युतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या मैदानात येणार का, मात्र अद्याप जी माहिती मिळते त्या पद्धतीने किंवा त्यानुसार राज ठाकरे इथे येण्याची शक्यता फारच कमी आहे। मात्र उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन त्यांच्या ज्या मावशी आहेत त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी जाऊ शकतात अशी माहिती देखील मिळते। मात्र आत्ता या क्षणी जर बघितलं तर स्टेजची पूर्ण तयारी जी आहे, जसा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला की जे व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे त्या व्यासपीठावर जे वाक्य लिहिलेलं आहे विचार ठाकरेंचा, कुठेतरी सस्पेन्स अजूनही कायम आहे। ठाकरेंचा विचार म्हणजे उद्धव ठाकरे बोलणार आणि राज ठाकरे बोलणार की केवळ उद्धव ठाकरे बोलणार आणि त्याला अर्थातच सहमती असणार, विचार विनिमय करून दोनही ठाकरे बंधूंचा एकत्रित विचार घेऊन आज केवळ उद्धव ठाकरे महाराष्ट्रासमोर आपलं विजन मांडतील। मुळात आजचा मुहूर्त गाठून आज उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार का? नक्कीच लाघवी, खरं तर हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रालाच पडलाय। मात्र आत्ता जर बघितलं तर उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार का हा प्रश्न पूर्णतः अनुत्तरित आहे, कारण कोणत्याही दोन्ही पक्षाकडनं कुठल्याही प्रकारे जे स्टेटमेंट येतं ते कुठल्याही पद्धतीने त्याला साजेशन नाही आहे। असं असलं तरी हे ठाकरे बंधू आहेत, त्यांच्या मनात त्यांच्या विचारांमध्ये नेमकं काय सुरू असतं हे ओळखणं खरं तर लागवी फारच कठीण आहे। त्यामुळेच मी म्हटलं की पदाधिकारी आणि नेते मंडळी शक्यता नाहीच राज ठाकरे इथे येण्याची असं म्हणतायत। मात्र
त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय भूमिका घेत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं आहे या मेळाव्याच्या दृष्टीने. खरं तर एकीकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर राज्य सरकारचा समाचार घेणं जे असणार आहे ते देखील उद्धव ठाकरे याच स्टेजच्या माध्यमातून करतील आणि शिवसैनिकांना सल्ला देखील देतील. मात्र या सल्ल्यात मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येऊन तुम्ही चालायचंय हा सल्ला देतील का हे बघणंच आजच्या या दसरा मेळाव्याचं खास वैशिष्ट्य असणार आहे. याचबरोबर आपण बघतोय की जो टीजर प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये देखील त्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख केलेला पाहायला मिळाला होता आणि जो बोर्ड लावलाय त्यामध्ये देखील ठाकरेंचा आवाज असं म्हटलंय. त्यामुळे ठाकरे हा एक ब्रँड आहे तर ब्रँड नाहीये तर विचार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य देखील मनसे पदाधिकाऱ्यांकडनं केलं जातंय. अगदी त्यामुळे भाग्यश्री आज नेमकं काय घडतं हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. पण अर्थात पावसाचं सुद्धा सावट आहेच कारण अजूनही शिवतीर्थावर चिखल आहे सगळा. त्यामुळे या ठिकाणी किती कार्यकर्ते एकत्रित येत आहेत याकडे सुद्धा नजरा असतील. ते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.